नमस्कार. आज बनवणार आहोत हॉटेलमध्ये ढाब्यावर मिळते अशा चवीचे पालक पनीर. नेहमी बनवतो त्यापेक्षा सोप्या पद्धतीने आजची ही रेसिपी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर इथे एक मोठी जुडी पालक घेतलाय. पालक स्वच्छ धुवून घेतलाय आणि याला कापण्याची वगैरे अजिबात गरज नाहीये. शिवाय पालक घेताना दांड्यांसहित घ्यायचं. एक साईडला पाणी अगोदरच गरम होत ठेवले होते मी. आता त्यात हा पालक टाकून घेतलाय आणि पालक 2-3 मिनिटातच चांगला ब्लांच होतो. पालक छान शिजला गेला आहे. आता थोडासा दाबून बघूया त्याची दांडी. मस्त शिजला गेला आहे. आता हिरवा रंग टिकून राहण्यासाठी पालक लगेचच बर्फ टाकलेल्या थंड पाण्यात काढून टाकायचा. म्हणजे त्याची शिजण्याची प्रक्रिया बंद होते आणि थंड पाण्यात टाकल्यामुळे पालक अगदी हिरवागार राहतो. पालक थंड झाला की लगेचच पिळून बाजूला काढून घ्यायचा. नेहमी बनवतो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आज पालक पनीर बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे 2 चमचे तेल घेतले आहे. त्यात थोडेसे जिरे टाकून घेतले, आलं, लसूण आणि 4 हिरव्या मिरच्या. आता हिरव्या मिरच्या खूप तिखट नाहीये म्हणून मी 4 घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. त्यातच उभा चिरलेला कांदा घालून घेतला आणि कांदा खूप जास्त आपल्याला भाजायचा नाहीये किंवा कलरही आपल्याला बदलू द्यायचा नाही. हलकासा कच्चेपणा गेला की त्यात एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलाय आणि एक मीडियम साईजचाच कांदाही घेतलाय. आता टोमॅटो थोडासा शिजेपर्यंत असाच परतवून घ्यायचा आणि त्यात 10 काजू टाकले आणि हेही थोडेसे भाजून घेऊया. आता छान परतले गेले. गॅस बंद करून हे साईडला काढून घेऊ आणि थंड करून घेऊया. आता हे मी पालक वरतीच काढून घेते. पालक आणि हे एकत्रच मिक्सरमध्ये चांगले बारीक दळून घ्यायचे आहे. त्यामुळे वेगवेगळे न दळता एकत्रच दळले तरीही चालते. घरी पाहुणे येणार असले किंवा छोट्याशा पार्टीसाठी पालक पनीर बनवायचे असल्यास तुम्ही अशा पद्धतीने प्युरी अगोदरच बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. मग आयत्या वेळी फक्त फोडणी द्यायची आणि झाला पालक पनीर तयार. तर चला, छान प्युरी तयार झाली आहे. आता एका कढईमध्ये तेल घेतले 2 चम्मच. त्यात 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला. हे सर्व छान मिक्स करून आपण वाटून घेतलेली प्युरी यात टाकून घ्यायची आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. आता कितपत पालक पनीर घट्ट पातळ पाहिजे, तसे तर पालक पनीर थोडे घट्टच असते. त्यानुसार तुम्ही वरून थोडेसे पाणी ॲड करू शकता. तर मी मिक्सरचं भांडं धुवून पाणी ॲड केले त्यात आणि छान उकळी काढून घ्यायची. अशा पद्धतीने पालक पनीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने पालक प्युरी तयार करून ठेवली की पालक पनीर बनवायला अजिबात वेळ लागत नाही. इतकी झटपट होते. पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही इतकी झटपट ती बनवू शकता. फक्त अगोदर थोडीशी तयारी झालेली पाहिजे. तर आता वरून 4 चमचे क्रीम टाकली आहे. आता क्रीम घरात जर नसेल तर आपली दुधावरची साय असते ती थोडीशी फेटून घ्यायची आणि ती घातली तरीही चालेल किंवा या दोन्ही ऐवजी 2 चमचे मिल्क पावडर टाकली तरीही हीच टेस्ट येईल. 200 ग्रॅम पनीर घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. आता मी इथे पनीर असेच टाकणार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थोडेसे तेलावरती फ्राय करूनही टाकू शकता. तर अशा पद्धतीने हॉटेलसारखी आणि ढाब्यावर मिळते त्या प्रकारची पालक पनीर तयार झाली आहे. वरून थोडीशी कसुरी मेथी टाकूया. कसुरी मेथीने छान चव येते. तर मी इथे पालक पनीरची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माय लकी किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.